म्हणजे सर्वनामामध्ये जे आहे मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः हे वेगळं नाहीच आहे, तरी सर्वची सर्व काय आहे, मुळात ही नामच आहेत। मराठीमध्ये मूळ सर्वनाम जी आहेत ती ही 9 आहेत। हे कसं लक्षात ठेवायचं? मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः। बरं, यांना मूळ का म्हणतात? कारण मूळ आहे मी पासून तयार होते आम्ही, आमचे, आम्हाला। तू पासून तयार होते तुम्ही, तुमचे, तुम्हाला। तो पासून तयार होते त्याचे, त्यांनी, त्यांना। म्हणजे तू झालं द्वितीय पुरुष एकवचन। आणि तुम्ही घरकाम करा, तुम्ही घरकाम करा म्हणजे त्या तुम्ही मध्ये तुम्ही आलेच, तू आलेलाच आहे, म्हणजे हे द्वितीय पुरुष काय आहे? अनेक वचन आहे। आपण सत्याग्रहात सामील होणार नाही। आपण मी स्वतःबद्दल बोलतोय म्हणजे मी पुरुषवाचक सर्वनाम आहे, मी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। मग आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। मुलगा काय म्हणणार? सर आपण आणि स्वतः हे तर आत्मवाचक आहे आणि ऑप्शन मध्ये आत्मवाचक सर्वनाम देतातच। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जातीमधली पुढची जात आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। आपण आधीच्या जातीमध्ये आपण नामाबद्दल माहिती घेतली, त्याचे जवळपास 3 व्हिडिओ तुम्ही बघितले असेल। आता आपण 4थ्या व्हिडिओकडे जातोय। तुम्ही सलग हे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। मधून डायरेक्ट नामावरून क्रियापदावर उडी मारू नका। सर्वनामाकडे जा, सर्वनामाकडनं विशेषणकडे जा, नंतर क्रियापदाकडे जा। हा क्रम मात्र चुकू नका। ह्या 8 जाती ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या कळल्या त्या विद्यार्थ्यांना मराठी मधला जवळपास 35 ते 40% भाग जो आहे तो व्यवस्थित कळतो। त्यामुळे ह्या ज्या 8 जाती आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहे। प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे आणि हा प्रत्येक भाग तुम्ही व्यवस्थित बघणं इथे गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू सर्वनाम आणि तो शिकायचा कसा ते सुद्धा तुम्हाला सांगतो। सुरुवातीला आपण सर्वनामाची व्याख्या काय आहे ती इथे समजून घेऊ व्यवस्थितरित्या। नंतर हे सर्वनामाचे काही फॅक्च्युअल गोष्टी असतात ज्या की संख्येच्या संदर्भामध्ये आहे, 9, 6, 3, 5, 2 त्या गोष्टी आपण बघूया। तिसरा महत्त्वाचा घटक जो याच्यामध्ये शिकायचा आपल्याला तो म्हणजे सर्वनामाचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत, जे की मुख्यतः 6 आहेत। हे झाल्यानंतर 4थ्या घटकाकडे आपण जाऊया, ज्याचं नाव आहे या पूर्ण सर्वनाम या धड्यावरील आधारित सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला सोडून बघायचे आहेत आणि हे व्यवस्थित आपले सुटले पाहिजे यासाठी आपण पहिल्यापासून सुरुवातीपासूनच आता मी जे काही तुम्हाला इथे सांगणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे। सुरू करू आपण सर्वनामाच्या व्याख्येपासून। नावातच सगळं काही दिलेलं आहे। काय दिलंय बघा त्यांनी? सर्वनाम आहेत। जर मी इथे अशी आडवी रेष इथे दिली स्लॅश ज्याला आपण म्हणू, आणि जर मी तुम्हाला विचारलं की हे काय आहे, तर ही सर्वची सर्व नामच आहेत। म्हणजे सर्वनामामध्ये जे आहे मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः हे वेगळं नाहीच आहे, तरी सर्वची सर्व काय आहे, मुळात ही नामच आहेत आणि या नामाबद्दल आपल्याला शिकायचं आहे। गंमत काय माहित आहे का? याचा वापर का करतात? सगळ्यात महत्वाचा, कधी कधी काय होते की मी एक उदाहरण घेतलं की राहुल हा हुशार मुलगा आहे, राहुलला अभ्यास करायला आवडतो, पण राहुल अभ्यास करताना मध्ये मध्ये वर्गात मुलींकडे बघतो, त्यामुळे राहुलला परीक्षेमध्ये अपयश येतं, तो डिस्ट्रॅक्शन त्याचं वाढतं आणि राहुल मग शेवटी काय करतो? पंख्याला लटकून जीव देतो। 13 दिवसानंतर राहुलच्या घरी जेवण असतं, जे जेवायला राहुलच नसतो। आता प्रत्येक वाक्यात राहुल हा शब्द वापरायची गरज होती का? नाही। मी पहिल्याच वाक्यात राहुल हा शब्द वापरायला पाहिजे होता की राहुल हा हुशार मुलगा आहे, बरोबर ना? असंच वापरायला पाहिजे होतं। नंतर त्या राहुलच्या ऐवजी मी इतर काही शब्द वापरायला पाहिजे होते जे राहुललाच इंडिकेट करतात। म्हणून सर्वनामाची व्याख्या काय आहे? जे वाक्यामध्ये नामाच्या ऐवजी वापरले जातात। म्हणून शब्द काय आहे? व्याख्या जर बघितली तर नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात। किंवा दुसरी व्याख्या काय? नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळावी। पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन, यासाठी जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात। सर्वनामाच्या 2 व्याख्या तुम्हाला कळाल्या। पहिली व्याख्या काय? जो नामाच्या ऐवजी येतो शब्द, जसं की मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः, मूळ सर्वनाम मराठीमध्ये 9 आहे। हे जे शब्द आहेत हे नामाच्या ऐवजी येतात। किंवा नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो
त्याला सर्वनाम असं म्हणतात. मग आता इथे मी काय केलंय, नामाची पुनरावृत्ती टाळली, वारंवार होणारी पुनरावृत्ती जी आहे ती इथे टाळली, त्याला सर्वनाम असं म्हणतात. मराठीमध्ये जी मूळ सर्वनाम आहेत मित्रांनो ती 9 आहेत. किती आहेत? 9. कोणती? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, ही मूळ सर्वनाम 9 आहेत असं म्हणतात. का बरं असं म्हटलंय? कारण बघा मी तुम्हाला सांगतोय परीक्षेत प्रश्न कसे येतात. मराठीमध्ये एकूण मूळ सर्वनामे किती? मूळ सर्वनाम 9 आहेत. परत तुम्हाला प्रश्न येतो की लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? तर ती आहेत 3. तुम्हाला पुढचा प्रश्न येतो वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती? ती आहेत 5. तुम्हाला प्रश्न येतो की प्रश्नार्थक सर्वनामे किती? मूळ सर्वनामामध्ये जर बघितलं तर ती आहेत 2. तुम्हाला जर असा प्रश्न आला की मराठीमध्ये एकूण आत्मवाचक सर्वनाम किती? तर ती आहेत 2. आणि तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की मराठीमध्ये सर्वनामाचे एकूण प्रकार किती? तर 6. लक्षात घ्या मूळ सर्वनाम 9 आहेत पण सर्वनामाचे प्रकार मात्र 6 आहेत. मग आता ही जी मूळ सर्वनाम 9 आहेत ही बघा कोणकोणती आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मराठीमध्ये मूळ सर्वनाम जी आहेत तीही 9 आहेत. हे कसं लक्षात ठेवायचं? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. बरं यांना मूळ का म्हणतात? कारण मूळ आहे मी पासून तयार होते आम्ही, आमचे, आम्हाला. तू पासून तयार होते तुम्ही, तुमचे, तुम्हाला. तो पासून तयार होते त्याचे, त्यांनी, त्यांना. हा पासून ह्याचे, ह्यांनी, ह्यांना. जो पासून ज्याचे, ज्यांनी, ज्यांना. आणि कोण काय याच्यापासून कसं तयार होतं? उदाहरणार्थ तुम्हाला फोन आला आणि तुम्ही फोन उचलला. हॅलो, कोण, काय, कधी, कुठे, कसं, केव्हा. आता हे जे तयार झाले हे या मूळ पासून तयार झाले. आणि आपण, स्वतः हे काय आहेत? मूळ सर्वनाम आहे जे की आत्मवाचक आहे. आता तुम्हाला प्रश्न असा येतो की लिंगानुसार बदलणारे किती आहेत? 3. कोणते? एक आहे तो, एक आहे हा आणि एक आहे जो. कसं काय 3 आहे? कारण तोच लिंग बदला ती होते, हाच लिंग बदला ही होते आणि जोच लिंग बदला जी होते. तो, ती, हा, ही आणि जो, जी. म्हणजे लिंगानुसार बदलणारे किती आहेत? 3. वचनानुसार बदलणारे 5 आहेत. कोणते? कोणते? मी, तू, तो, हा आणि जो. हे 5 आहेत. कसं? मी एक वचनात आहे, आम्ही अनेक वचनात आहे, तू एक वचनात आहे, तुम्ही अनेक वचनात आहे, तो एक वचनात आहे, त्यांनी अनेक वचनात आहे, हा ह्यांनी, जो ज्यांनी, एकापेक्षा जास्त आहेत. म्हणून वचनानुसार बदलणारे 5 आहेत, लिंगानुसार बदलणारे 3 आहेत. मूळ सर्वनाम 9 आहेत. इथपर्यंत काय अडचण कोणाला? पुढे बघा प्रश्नार्थक 2 आहेत. कोणते? कोण आणि काय. आणि आत्मवाचक किती आहेत? ते सुद्धा 2 आहे. कोणते? आपण, स्वतः. इथपर्यंत काय अडचण? काय अडचण? समजलंय? आता बघूया आपण मराठीमध्ये असणारे या सर्वनामाचे प्रकार. हे सर्व माहिती मी इथे दिलेली आहे, हे तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. जसं की सर्वनाम एकूण किती आहे आपण आत्ताच बघितलं. किती आहे रे बाळा? 9. कसं लक्षात ठेवायचं मी सांगितलं. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. नंतर बघा लिंगानुसार बदलणारे किती आहेत? तर ती 3 आहेत. कोणती? तो, हा, जो. वचनानुसार बदलणारी किती आहेत? 5. कोणती? मी, तू, तो, हा, जो. प्रश्न विचारण्यासाठी किती आहेत? 2च आहे मुख्यतः, कोण, काय. आणि आत्मवाचक किती आहेत? तर ती 2च आहे. आता प्रश्न असा आहे बाळांनो, यामध्ये हा चार्ट तुमच्या लक्षात जर आला, व्यवस्थितरित्या हा चार्ट जर तुम्हाला समजला तर तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला बघायचं आहे की या सर्वनामाचे पडणारे एकूण प्रकार किती प्रकार पडतात? फक्त 6 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 6.
पहिला पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा निश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. एकूण जे प्रकार आहेत ते किती प्रकार आहेत? 6. यामधला पहिला आपण आता इथे बघू. आता हे शिकायचं कसं तेही तुम्हाला सांगतो. हा जो पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि हा जो आत्मवाचक सर्वनाम आहे यांचा अभ्यास एकत्र करायचा. लक्षात घ्या बरं का, सोबत सोबत त्यांचा अभ्यास करायचा. हे जे दर्शक सर्वनाम आहे आणि संबंधी सर्वनाम आहे यांचा अभ्यास सोबत करायचा, बरोबर. आणि हे जे प्रश्नार्थक दिलेलं आहे आणि सामान्य किंवा अनिश्चित दिलेलं आहे यांचा अभ्यास सोबत सोबत करायचा. म्हणजे हे दोघं सोबत अभ्यास करण्यासारखे आहेत. हे जे दोघं इथे दिलेत हे सोबत अभ्यास करण्यासारखे आहे. आणि पुरुषवाचक आणि आत्मवाचक यांचा अभ्यास सुरुवातीला करायला पाहिजे. म्हणजे मी जे तुम्हाला 6 प्रकार सांगितले त्या 6 प्रकाराचा आपल्याला इथे काय करायचं आहे? 2-2च्या जोड्या पाडायच्या आहेत. आणि ह्या जोड्या पाडून आपल्याला काय करायचं आहे? याला शिकायचं आहे. जसं की आता सुरुवात करू आपण पहिल्या पुरुषवाचक सर्वनामापासून. तर तुम्ही मला सांगा, मराठीमध्ये पुरुष या शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्हाला विचारलं की बाबा पुरुष म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगणार? चला विचारूनच घेतो तुम्हाला की पुरुष या शब्दाचा अर्थ काय. तर बरेच लोक म्हणतील सर पुरुष म्हणजे मेल, पुरुष म्हणजे असा ज्याला दाढी मिशा असतात, पुरुष म्हणजे असा ज्याला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात, पुरुष म्हणजे असा जो महिलेच्या विरुद्ध असतो, स्त्रीच्या विरुद्ध असतो, वगैरे वगैरे तुम्ही काहीतरी बोलणार. पण व्याकरणामध्ये पुरुष त्याला म्हणत नाही. मग व्याकरणामध्ये पुरुष नेमकं म्हणतात कशाला? तर लक्ष द्या, केअरफुली ऐका. व्याकरणामध्ये बोलणाऱ्याचे 3 भाग पडतात. किती भाग पडतात? 3. वक्ता स्वतः बोलतो, वक्ता ज्याच्या सोबत बोलतो, जसं मी तुमच्या सोबत बोलत आहे, आणि वक्ता ज्याच्याविषयी बोलतो म्हणजे तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो. असे बोलणाऱ्याचे 3 भाग पडतात. जो बोलतो, ज्याच्या सोबत बोलतो आणि ज्याच्याविषयी बोलतो. जगामध्ये असंच होतं बघा, बऱ्यापैकी मला तरी असंच बघायला मिळतं की 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते 2 लोक एकमेकांबद्दल कमी बोलतात, जरा तिसऱ्याच व्यक्तीबद्दल थोडंसं जास्त बोलत असतात, बरोबर ना. मग वक्ता जर स्वतः बोलत असेल तर त्याला म्हणतात प्रथम पुरुष. वक्ता ज्याच्या सोबत बोलतो त्याला म्हणतात द्वितीय पुरुष. आणि वक्ता ज्याच्या विषयी बोलतो त्याला म्हणतात तृतीय पुरुष. थोडक्यात मैं, मेरी बीवी और वो. म्हणजे मैं झालं प्रथम पुरुष, मेरी बीवी झालं द्वितीय पुरुष आणि वो हे झालं तृतीय पुरुष. असे 3 भाग इथे पडताना दिसतात. आणि या 3 भागासाठी जे काही सर्वनाम आपण वापरतो त्यालाच पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. जसं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बघा मी सगळं तुम्हाला सविस्तर इथे साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये दिलेलं आहे. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने बोलणारा, ज्याच्याशी बोलायचं तो आणि ज्याच्याविषयी बोलायचं तो, असे 3 भाग पडतात. त्यालाच पुरुष असं म्हणतात. काय म्हणतात? त्याला पुरुष म्हणतात. आणि त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. जसं की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणतात? जर बोलणारी व्यक्ती स्वतःविषयी बोलते, जसं की बघा मी गावाला गेलो किंवा आम्ही गावाला गेलो. आता जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी एकटा आहे म्हणून हे एकवचन आहे. आणि आम्ही गावाला गेलो तर आम्ही मध्ये मी आलोच. जसं मी म्हटलं की मुलांनो आम्ही आता सगळे गावाला जातो, तुम्ही तुमच्या घराला जा. आम्ही म्हटलं म्हणजे त्यात मी आलोच, मला सोडून थोडी आम्ही असणार आहे. म्हणजे आम्ही मध्ये सुद्धा मी आहेच, प्रथम पुरुष. पण आम्ही हे एकापेक्षा जास्त आहे म्हणून ते प्रथम पुरुष अनेक वचन आहे. मी हे प्रथम पुरुष एक वचन आहे, आम्ही हे प्रथम पुरुष अनेक वचन आहे. दुसरं बघा, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणतात? बोलणारी व्यक्ती ज्याच्या सोबत बोलते, बरोबर ना. एकटा तर आपण बळबळ करत नाही. जर आपण एकटंच बळबळ करायला लागलो तर लोक काय म्हणतील? हा वेडा झाला, पागल झालाय, हा एकटाच बळबळ करतो, लोक असं म्हणतील, बरोबर ना. म्हणून ज्याच्यासोबत कोणतरी एक व्यक्ती लागतं आपल्याला समोर, म्हणून बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलत असते त्याच्यासाठी वापरलेलं सर्वनाम द्वितीय पुरुष. जसं तू घरकाम कर, तू
तू घरकाम कर. तुमच्याशी बोलतोय मी, तू घरकाम कर. म्हणजे तू झालं द्वितीय पुरुष एकवचन. आणि तुम्ही घरकाम करा, तुम्ही घरकाम करा म्हणजे त्या तुम्ही मध्ये तुम्ही आलेच, तू आलेलाच आहे. म्हणजे हे द्वितीय पुरुष काय आहे? अनेक वचन आहे. बरोबर. म्हणजे द्वितीय पुरुष एक वचन म्हटलं तर तू आहे, आणि द्वितीय पुरुष अनेक वचन म्हटलं तर काय आहे? तुम्ही आहे. दोन भाग याच्यामध्ये येतात. तिसरं तृतीय पुरुष. तृतीय पुरुष म्हणजे काय? बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते. सहसा दोन माणसं एकत्र आल्यानंतर एकमेकांबद्दल कमीच बोलतात, जरा ते तिसऱ्या व्यक्तीबद्दलच जास्त बोलतात. ऍक्च्युली त्या दोघांनी एकमेकांबद्दलच बोलायला पाहिजे, मग समाजामध्ये सुसंवाद निर्माण होतो. पण जर दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर जर नेहमी तिसऱ्याच व्यक्तीबद्दल जर बोलत असतील तर वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे तसेच आहे. तसं बघा, मी म्हटलं तो वकील आहे. मुलांना लक्ष द्या इकडे. काय म्हणतो मी? तो वकील आहे. तो मी बोलतोय कोणासोबत? मी प्रथम पुरुष. कोणाशी बोलतोय? तुमच्याशी. तुम्ही झाले द्वितीय पुरुष. आणि म्हणतोय काय? तो वकील आहे. तिसऱ्याच व्यक्तीबद्दल मी बोलतोय, त्यामुळे तो हा तृतीय पुरुष आहे. ती गाणी गाते, ती मुलगी गाणी गाते, ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. ते मूल सुंदर आहे, ते मूल सुंदर आहे. मी तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतोय. आता तो, ती, ते हे एक वचनामध्ये आहेत. आता हेच तृतीय पुरुष आपल्याला अनेक वचनात बघायचं आहे. कसं? बघा, तो वकील आहे, तृतीय पुरुष एक वचन. ते वकील आहेत, आहेत एकापेक्षा जास्त. ते वकील आहेत म्हणजे ते 2 4 5 6 7 8 असतील. मग एकापेक्षा जास्त आहे म्हणून ते अनेक वचन आहे. दुसरं, ती गाणे गाते आणि त्या गाणे गातात, एकापेक्षा जास्त आहे, तृतीय पुरुष अनेक वचन. ते मूल सुंदर आहे, ते मूल एकटच कसं आहे? सुंदर आहे. आणि ती मुलंच खूप सुंदर आहेत म्हणजे ते काय झालं? अनेक वचन झालं, तृतीय पुरुष. मग बोलणाऱ्याचे जे 3 भाग आहे, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष, यांना काय म्हणतात? पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. वक्ता जेव्हा स्वतःबद्दल बोलतो तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. वक्ता ज्याच्या सोबत बोलतो तो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. वक्ता ज्याच्या विषयी बोलतो त्याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. या पुरुषांसाठी जे वापरलेले आहेत ते सर्वचे सर्व कशामध्ये येतात? ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय मध्ये येतात. जर तुम्हाला हे पुरुषवाचक सर्वनाम कळालं असेल तर तुम्हाला लगेच, जसं की मी इथे जोडी पाडून तुम्हाला दिली, ज्याला पुरुषवाचक सर्वनाम समजलं त्यांनी लगेच आत्मवाचक सर्वनाम शिकून घ्यायचं. ज्याला दर्शक सर्वनाम किंवा संबंधी सर्वनाम कळालं त्यांनी लगेच प्रश्नार्थक किंवा सामान्य हे समजून घ्यायचं. ह्याच्या आपण जोड्या पाडलेल्या आहेत. ह्या जोड्या लगेच आपण जर तशाच्या तशा समजून घेतल्या तर आपल्याला जमतात. जसं आता पुरुषवाचक आपण समजून घेतलं, लगेच आपण आत्मवाचक जे आहे ते सुद्धा इथे काय करू? समजून घेऊ. आत्मवाचक सर्वनाम बघा आणि दोघांमध्ये बघा काय फरक असतो. जर मी म्हटलं की आत्मवाचक सर्वनाम 2 आहेत. कोणते? एक आहे आपण आणि एक आहे स्वतः. बरोबर. आता मी जर असं म्हटलं की हे वाक्य बघा इथे, आपण सत्याग्रहात सामील होणार नाही. आपण सत्याग्रहात सामील होणार नाही. आपण सत्याग्रहात सामील होणार नाही. आपण, मी स्वतःबद्दल बोलतोय म्हणजे मी पुरुषवाचक सर्वनाम आहे, मी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. मग आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. मुलगा काय म्हणणार? सर आपण आणि स्वतः हे तर आत्मवाचक आहे आणि ऑप्शन मध्ये आत्मवाचक सर्वनाम देतातच, 100% देतात. बरोबर. जसं आपण घरी केव्हा आलात? तुम्ही घरी गेले आणि तुमच्या घरी तुम्हाला पाहुणे आलेले दिसले, तुम्ही त्यांना प्रश्न काय विचारणार? आपण घरी केव्हा आलात? आपण घरी केव्हा आलात? आपण म्हणजे आपण समोरच्याला विचारतोय, म्हणजे हे झालं द्वितीय पुरुष सर्वनाम. तुम्ही ऑप्शन मध्ये बघणार, ऑप्शन मध्ये पहिलंच देतात तुम्हाला आत्मवाचक सर्वनाम. आणि जर आत्मवाचक सर्वनाम मी तुम्हाला दिलं की तुम्ही पटकन लिहून येणार, जय गजानन 1 नंबर आत्मवाचक सर्वनाम, झाला तुमचा कार्यक्रम. तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपण, स्वतः हे शब्द खरंच त्या अर्थाने आलेत का? हे तर पुरुषवाचकच्या अर्थाने आले. मग आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम यातला फरक ओळखायचा कसा? हा प्रश्न तुम्ही मला विचारायला पाहिजे. एक साधी सोपी टेक्निक तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला ही टेक्निक समजली तर समजून जा, तुम्हाला हा टॉपिक 100% कळाला. दोघातला फरक काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम यातला फरक काय?
वाक्य बघा, हे तिसरं. मी आपणहून घरी गेलो. मी आपणहून, या आपणच्या आधी नाम किंवा सर्वनाम येतच, तरच ते आत्मवाचक सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाम ओळखायचं कसं बघा. तो आपणहून घरी गेला, गजूने स्वतः फोन केला, मी स्वतः त्याला पाहिले, तो स्वतःहून मला भेटला. या शब्दाच्या आधी तो, गजू, मी, तो हे शब्द आलेले आहेत. आत्मवाचक सर्वनाम हे वाक्यात कधीही एकटं येत नाही. ते नामाला किंवा सर्वनामाला सोबत घेऊन येतात. ते एकटं येत नाही. इथे बघा, इथे एकटंच आलं. आपण सत्याग्रहात सामील होणार नाही, आपण घरी येणार नाही, म्हणून हे पहिले दोन वाक्य आत्मवाचक नाही, हे पुरुषवाचक आहे. पण तिसरं वाक्य मात्र आत्मवाचक आहे. का? त्याच्या आधी कोण आहे? सर्वनाम. याच्या आधी कोण आहे? सर्वनाम. याच्या आधी कोण आहे? नाम, गजू नाम आहे. याच्या आधी काय? सर्वनाम. याच्या आधी काय? सर्वनाम. म्हणून आपण हे सर्वनाम स्वतः या अर्थाने आलं तर ते आत्मवाचक सर्वनाम. पण आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनामातला भेद कसा ओळखायचा? तर आत्मवाचक सर्वनामाच्या आधी नाम किंवा सर्वनाम येतच. जर ते आलं, तुम्हाला दिसलं, तर डोळे लावून लिहायचं बिंदास की ते आत्मवाचक सर्वनाम आहे. पण जर तुम्हाला ते सुरुवातीलाच दिसलं, त्याच्या आधी कुठलं नाम किंवा सर्वनाम नाही आहे, तर समजून जायचं ते पुरुषवाचक आहे. मग ते प्रथम पुरुष असू शकते, ते द्वितीय पुरुष असू शकते, ते तृतीय पुरुष असू शकते. हे तुम्ही ओळखायचं. कसं ओळखायचं मी शिकवलं तुम्हाला. आता तुम्हाला ते आलं पाहिजे. पण क्लिअर? पक्का? त्यामुळे तुम्हाला आत्मवाचक सर्वनामामध्ये काही अडचण नाही. आता मी म्हटलं होतं की दर्शक सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम हे सोबत शिकायचे असतात. राईट? असंच बोललो ना मी. दोघं सोबत शिकायचे. त्याचं कारण आहे, संबंधी सर्वनाम हे भित्री भागूबाई आहे. ते वाक्यात कधी एकटं येत नाही. ते नेहमी दर्शक सर्वनामाला सोबत घेऊन येते. जसं मी आत्मवाचक सर्वनामाबद्दल बोललो, ते सुद्धा भित्री भागूबाई आहे. तेही वाक्यात कधी एकटं येत नाही. ते नामाला किंवा सर्वनामाला सोबत घेऊन येतं. म्हणून संबंधी सर्वनाम हे शिकायसाठी तुम्हाला दर्शक सर्वनाम शिकणं गरजेचं आहे. कारण संबंधी सर्वनाम वाक्यात कधीच एकटं येत नाही. ते दर्शक सर्वनामाला घेऊन येतं. मग दर्शक सर्वनाम म्हणजे काय? एकदम सोपं. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. एक तर जवळची किंवा दूरची. आता तसं बघितलं तर दर्शक या शब्दाचा अर्थ काय? इंडिकेटर. उदाहरणार्थ मला गाडी येते आणि एकनाथला गाडी येत नाही, पण एकनाथला रस्ता माहित आहे. एकनाथ म्हणतो, सर तुम्ही गाडी चालवा, मी मागे बसतो आणि तुम्हाला रस्ता दाखवतो. मग मी गाडी चालवतो आणि एकनाथ म्हणतो, सर इकडे इकडे घ्या, सर तिकडे तिकडे घ्या. पण तो असं म्हणत नाही, सर डावीकडे घ्या, उजवीकडे घ्या, लेफ्ट घ्या, राईट घ्या, असंच नाही. मला प्रत्येक वेळेस असं असं बघावं लागतं. इकडे इकडे, तिकडे तिकडे, इकडे इकडे, तिकडे तिकडे, इकडे इकडे, तिकडे तिकडे, असं करत करत मी ट्रकला ठोकून देतो. 13 दिवसानंतर आमच्या दोघांच्या घरी जेवण, एकनाथच्याही घरी, माझ्याही घरी. तो काय करतोय? मला इंडिकेट करतोय, पण चुकीच्या पद्धतीने. त्याने मला सांगायला पाहिजे ना, राईटला, लेफ्टला. गाडीला काय असतात? इंडिकेटर असतात, बरोबर ना. लेफ्ट जायचं असेल तर आपण लेफ्टचं इंडिकेटर दाबतो, राईट जायचं असेल तर राईटचं दाबतो. मग दर्शक सर्वनाम हे इंडिकेटच करतात. दर्शक म्हणजे दर्शविणे, म्हणजे इंडिकेट करणे. दोन गोष्टी दाखवतात, एक तर जवळची किंवा दूरची. जर जवळची वस्तू दाखवायची असेल तर हा, ही, हे, आणि दूरची वस्तू दाखवायची असेल तर तो, ती, ते हे सर्वनाम वापरतात. उदाहरणार्थ बघा, हे मूल खेळत आहे. कोणतं मूल? हे मूल. हे मूल खेळत आहे. हे आणि ते मूल खेळत आहे. ते. आता जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा जवळचं आहे, आणि जेव्हा मी ते म्हणतो तेव्हा दूरचं आहे. ही सारसबाग आहे. ही सारसबाग आहे. ती दुसरी बाग आहे. ते गणपतीचं मंदिर आहे, हे महादेवाचं मंदिर आहे. ही त्याची वही आहे, ती त्याची वही आहे. म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात? दर्शक सर्वनाम म्हणतात. संबंधी सर्वनाम याच्या सोबतच शिकायचा असतो. कोणता सर्वनाम? संबंधी सर्वनाम. का बरं? कारण संबंधी सर्वनाम काय दाखवतो? संबंधी सर्वनाम हा संबंध दाखवतो. कोणाचा संबंध? दर्शक सर्वनामाशी तो संबंध दाखवतो. म्हणून मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की संबंधी सर्वनाम हे वाक्यात कधीही एकटं येत नाही. ते नेहमी दर्शक सर्वनामासोबतच येतं. कोणासोबत येतं?
दर्शक सर्वनामासोबतच संबंधी सर्वनाम येतं. त्यामुळे संबंधी सर्वनाम कसा असतो बघा, जो, जी, जे, ज्या अशा शब्द तो येतो, तो वाक्यात येत नाही. उदाहरणार्थ बघा, जो अभ्यास करेल तो पास होईल. कोण पास होईल? तो म्हणजे झाला दर्शक. तो म्हणजे काय झाला? दर्शक. पण तो कोण आहे तो पास होणारा? जो अभ्यास करेल, जो हा संबंध दाखवतो. त्यामुळे संबंधी सर्वनामाचं वाक्य कसं असतं पाठ करून टाका. संबंधी सर्वनामाच्या वाक्यामध्ये पहिला शब्द हा संबंधी सर्वनाम असतो आणि दुसरा शब्द दर्शक असतो. उलट कधीच होत नाही की पहिला दर्शक आहे आणि दुसरा संबंधी आहे, असं होत नाही. पहिला नेहमी संबंधीच राहणार आणि दुसरा हा नेहमी दर्शक राहणार. उदाहरणार्थ, जे चकाकते ते सोने नसते. काय सोनं नाही? ते सोनं नाही, ते दर्शक. आणि ते काय? जे चकाकतं, हे संबंध आहे. जी धावेल ती पहिली येईल. जो अभ्यास करेल तो पास होईल. ज्याने करावे त्याने भरावे. जैसी करणी वैसी भरणी. पहिला जो शब्द आहे तो नेहमी संबंध येतो आणि दुसरा जो शब्द आहे तो काय येतो? दर्शक. आता तुम्ही मला सांगा, परीक्षेत जर असा प्रश्न आला, गरजेल तो पडेल काय? गरजेल तो पडेल काय असा जर प्रश्न आला तुम्हाला आणि जर तुम्हाला विचारलं की या वाक्यातलं संबंधी सर्वनाम ओळखा आणि तुमचे पर्याय आहे ए गरजेल, बी तो पडेल, सी आणि काय डी, अ ब क ड असे 4 पर्याय तुम्हाला दिले. योग्य उत्तर सांगा. गरजेल तो पडेल काय या वाक्यातलं संबंधी सर्वनाम सांगा. काय हे प्रश्नार्थक आहे, तो हे दर्शक आहे. या वाक्यात संबंधी सर्वनाम आहे जो, जे मी तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलंच नाही. गरजेल तो पडेल काय या वाक्यामध्ये जो हे अध्याद्रुत आहे. याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? अध्याद्रुत. अध्याद्रुतचा अर्थ काय होतो? ते आहे असं गृहीत धरायचं. तसं गरजेल तो पडेल काय या वाक्यामध्ये एक शब्द आधी आहेच. कोणता? जो गरजेल तो पडेल काय. मग जो हे संबंधी सर्वनाम आहे आणि तो हे दर्शक सर्वनाम आहे. पण क्लिअर? कळतंय का? त्यामुळे संबंधी सर्वनामाची तुमची कन्सेप्ट क्लिअर ठरली. दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असं म्हणतात. नंतर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. सर्व पुणेरी वाक्य जवळपास. तुझे नाव काय? चहा घेणार का? बाहेरच जेवून या. चपाती किती खाणार? चहा सोबत बिस्किट चालेल का? सगळे पुणेरी वाक्य हे जवळपास प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येतात. बघा, तुझे नाव काय? कोणाला गुण जास्त मिळाले? तुला कधी बक्षीस मिळाले? कोण आहे रे तिकडे? तुझ्याकडे किती रुपये आहेत? प्रत्येक ठिकाणी काय दिलंय? कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, केव्हा, कधी, कुठे, किती. हे प्रश्न विचारण्यासाठी आले. हे प्रश्न विचारण्यासाठी आले. शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि जर शेवटी प्रश्नचिन्ह येत असेल तर समजून जायचं हे सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आहे. एक लक्षात घ्या, कोण, काय हे वाक्यात आलं, पण जर शेवटी वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह जर नसेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम नाही. प्रश्नार्थक सर्वनाम होण्यासाठी सगळ्यात महत्वाची पहिली अट काय आहे की त्या वाक्यात कोण, काय तर आलं पाहिजेच, पण प्रश्नचिन्ह हे शेवटी आलं पाहिजे. मग ते काय होणार? प्रश्नार्थक सर्वनाम होणार. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक. जसं तुझे नाव काय? प्रश्नार्थक सर्वनाम. पण तुझे नाव काय हे मला माहिती नाही. जर मी आता हे काढलं, हा प्रश्नचिन्ह काढून टाकला, हे वाक्य मी पुढे कंटिन्यू करतो. तुझे नाव काय हे मला माहिती नाही आणि शेवटी काय देणार मी? पूर्णविराम. प्रश्नचिन्ह काढून टाकलं आणि परीक्षेत प्रश्न आला, कायच्या खाली अंडरलाईन केलं आणि प्रश्न विचारला अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि ऑप्शन मध्ये पहिलंच देतात तुम्हाला काय? प्रश्नार्थक सर्वनाम. आपल्या डोक्यामध्ये फिट झालेलं असतं काय?
कोण, काय, कधी, कुठे, केव्हा, कसं असे शब्द जर आले तर ते प्रश्नार्थक सर्वनाम असतात. पण या वाक्यात ते प्रश्नार्थक सर्वनाम नाही. का? कारण शेवटी प्रश्नचिन्ह नाही. म्हणून प्रश्नचिन्ह नसल्यामुळे त्याला म्हणतात सामान्य सर्वनाम. बरं, त्याचं नाव त्याला निश्चित माहित आहे का? नाही. म्हणून त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात अनिश्चित सर्वनाम. काय म्हणतात त्याला? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. बघा इथे दिलंय मी पुढचा, सामान्य किंवा अनिश्चित. कोण, काय ही सर्वनाम वाक्यात जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत, ती नेमकी कोणाबद्दल आली हेही समजत नाही, तेव्हा ती सामान्य असतात. जसं कोणी कोणास हसू नये. कोण हसतंय? माहित नाही. कोणाला हसतंय? माहित नाही. का हसतंय? माहित नाही. कधी हसतंय? माहित नाही. कुठे हसतंय? माहित नाही. काहीच माहित नाही. म्हणून ते अनिश्चित आहे. पण शेवटी प्रश्नचिन्ह आहे का? नाही. म्हणून ते सामान्य आहे. ते काय आहे? सामान्य. दुसरं, तिकडे कोण गेला ते मला माहित नाही. तर मी असं म्हटलं, कोण गेलं रे तिकडे? तिकडे कोण गेलंय? झाडामागे कोण आहे? तर प्रश्नार्थक सर्वनाम. झाडामागे कोण आहे ते मला माहित नाही, सामान्य सर्वनाम. तिकडे कोण गेला हे मला माहित नाही, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. त्या टोपीखाली काय दडलंय? प्रश्नार्थक सर्वनाम. त्या टोपीखाली काय दडलंय ते मला माहित नाही, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. त्या पेटीत काय ते मला सांग, प्रश्नार्थक सर्वनाम. बरोबर ना? त्या पेटीत काय ते मला सांग, प्रश्नार्थक सर्वनाम. त्या पेटीत काय आहे ते मला माहित नाही, ते मला माहिती नाही. मग आता हे सामान्य होणार. आलं लक्षात? ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह येत नाही ते सामान्य किंवा त्याला अनिश्चित असं म्हणतात. जसं आधीचे उदाहरण बघा. कोणाला गुण जास्त मिळाले? प्रश्नार्थक सर्वनाम. कोणाला गुण जास्त मिळाले ते मला माहित नाही, सामान्य सर्वनाम. तुला कधी बक्षीस मिळाले? तुला कधी बक्षीस मिळाले हे खरंच मला माहित नाही, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. तिकडे कोण आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. तिकडे कोण आहे ते मला माहित नाही, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. मित्रांनो, तुम्हाला हे 6 प्रकार व्यवस्थित कळाले का? मला परत एकदा विचारा, सांगा काही अडचण याच्यामध्ये. पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम यांचा अभ्यास सोबतच करायचा. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम यांचा अभ्यास सोबत करायचा. प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम याचा अभ्यास सोबतच करायचा. दोघांचा अभ्यास हा सोबत सोबत चालू ठेवा. लक्षात येते? इथे सर्वनामामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथे समजून घेतलं. मूळ सर्वनाम किती आहेत? 9. लिंगानुसार बदलणारी किती आहेत? 3. वचनानुसार बदलणारी किती आहेत? 5. प्रश्नार्थक किती आहेत? 2. आत्मवाचक किती आहे? 2. प्रकार किती आहेत सर्वनामाचे? 6. हे सगळं आपण इथे व्यवस्थितरित्या या टॉपिक मध्ये समजून घेतलं. आता पुढचा जो व्हिडिओ असेल आपला, त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या सर्वनामावरचे सरावासाठी असलेली उदाहरणं. ते उदाहरणं घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपण जे काही शिकलो आता याच्यावरचे उदाहरणं जर आपले सुटत नसतील याचा अर्थ आपल्याला समजलं नाही. ज्यांना समजलं नाही त्यांनी हा व्हिडिओ परत परत एकदा बघा. काय अडचण येते, कुठे अडते मला नक्की विचारा. तुमचा फीडबॅक जो आहे तो मला नक्की द्या. आता आपण पुढचा जो आपला व्हिडिओ असेल तो असेल सर्वनामाचा पार्ट 2 भाग 2, ज्याच्यामध्ये आपण सर्वनामावरचे खूप सारे प्रश्न जे आहेत ते सोडवून घेणार आहोत. ठीक आहे? तर फीडबॅक मला नक्की द्या. काही अडचण आली तर मला नक्की प्रश्न विचारा. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वनामाच्या भाग 2 मध्ये. धन्यवाद.